स्वराज्य रक्षिका करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जाज्वल्य आणि महापराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी तसंच त्यांचा अनभिज्ञ इतिहास समाजापुढे यावा यासाठी शिवप्रेमी करवीरकरांची बैठक राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळाजवळ पार पडली। या बैठकीत ताराबाई यांच्या संघर्षमय जीवनचरित्राचा प्रसार देशभर व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली। महाराणी ताराबाई यांचं जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरं करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। शिवाय त्यांचा जाज्वल्य इतिहास घरोघरी पोहोचावा यासाठी ताराबाईंच्या इतिहासाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा अशी मागणी करत त्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। राज्य शासनाने छत्रपती ताराराणी यांचं जीवनचरित्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित करण्यात यावं। छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या संघर्षमय जीवनचरित्राची माहिती विद्यार्थ्यांमध्ये व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालय पातळीवर व्याख्यानं आयोजित करावीत। शिरोळमधील ताराराणी तख्त ते राजधानी पन्हाळा रणरागिणी चित्ररथ यात्रा आयोजित करावी आणि 8 मार्च जागतिक महिला दिन ताराराणी महोत्सव म्हणून साजरा व्हावा आदी मागण्यांचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले। या बैठकीला मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील आदी उपस्थित होते।